मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली, त्याबद्दल देवाला गौरव असो. प्रार्थना करू. स्वर्गातल्या पिता, तुझे आभार मानतो. आज तुझं वचन आम्ही शिकत असताना प्रभू आमची आत्मिक तयारी कर आणि प्रभू तुझं गौरव होऊन दे. मी जसे आहोत तसे तू आता समर्पित होत. येशू आमचा प्रभू, त्याच्या पवित्र नावात प्रार्थना केली की त्यात येईल. आमेन. मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो, आदरणीय सातपुते सर, पाळक साहेब, आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आज शालोम बायबल स्टडी मध्ये आत्मिक युद्ध हे विषय शिकण्यासाठी आपल्या सर्वांना देवपणे संधी दिलेली आहे. आणि देवदूत सेवक मार्टिन लुथर एक नम्र सेवकाबद्दल ते असे म्हणतात की ते नेहमी असं म्हणतात की देवदूत सेवक असं म्हणतो की मला शिकवा, मला शिकवा आणि मला शिकवा. देवदूत सेवक वचनाबद्दल नेहमी असं म्हणलं पाहिजे की मला शिकवा, मला शिकवा आणि मला शिकवा. या आपण आजच्या आपल्या विषयाला आपण आरंभ करू. आणि आजचे जर आपण पाहिलं तर 3 शास्त्र भाग आपण पाहणार आहोत. तर पहिला शास्त्र भाग आहे इबिस्कारास पत्र, अध्याय 6, 11 ते 12 वचन. इबिस्कारास पत्र 6वा अध्याय 11 ते 12 आणि दुसरं करिंथकरास पत्र 10वा अध्याय 3 ते 4 वचन. आणि मार्को वर्तमान 3रा अध्याय वचन 27. हे 3 शास्त्र भाग आज आपल्या विषयाची रूपरेषा आहे. मार्क याचा 3रा अध्याय आणि वचन 27. दुसरे करीन 10, 3 आणि 4 वचन मी आपल्यासाठी वाचतो. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ अशी आहे. आणि मार्को वर्तमान 3रा अध्याय आणि वचन 27. बलवान मनुष्याला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावर त्याचे घर लुटता येईल. हे 3 शास्त्र भाग आम्हाला हे सांगून जातात की आम्हाला आमच्या तारण झाल्यापासून आम्हाला एक युद्ध आहे. आणि ते युद्ध रक्तमांसाचं नाही. ते युद्ध जे आहे मंडळी आणि मंडळीमधले नसून ते युद्ध जे आहे आत्मिक युद्ध आहे. आणि हे आत्मिक युद्ध जर आपण पाहिलं तर जेव्हा आमचं तारण झालेलं आहे, जेव्हापासून आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, प्रभू म्हणून आपण ज्यावेळेस त्याचा स्वीकार केलेला आहे, तेव्हापासून या आत्मिक युद्धाला सुरुवात झालेली आपल्याला पाहण्यास मिळतं. आणि जोपर्यंत आम्ही कबरेत जात नाही तोपर्यंत हे युद्ध आहे. असं म्हणतात की तारण झाल्यापासून आणि येशूच्या दुसरे आगमन होईपर्यंत या युद्धामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक मंडळीला आणि प्रत्येक सेवकाला या युद्धामधून जाणं भाग आहे. आणि असं म्हणू शकत नाही की मला या युद्धामध्ये मी सहभागी होऊ शकत नाही, मी हे युद्ध करू शकत नाही. या युद्धामध्ये प्रत्येकाला पुढे यायचं आहे. मग या युद्धामध्ये तुम्हाला आणि मला आत्मिक तयारी आज आम्हाला करणं गरजेची गोष्ट आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण लगेच आपल्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि आत्मिक युद्ध याचं कारण काय आहे हे आज आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्मिक युद्धाचं कारण, प्रत्येक युद्धाला कारण असतं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धाला एक कारण आहे. भारत आणि पाकिस्तान याच्या युद्धाला एक कारण आहे. तसं देवाचं राज्य आणि सैतानाचं राज्य आणि या आत्मिक जगामध्ये जीवन जगत असताना त्याला एक आत्मिक युद्धाला एक कारण आहे. आणि त्या कारणाकडे आज आम्ही विशेष लक्ष लावणार आहोत. सैतानाचं जर आम्ही पाहिलं, सैतानाचं कार्य म्हणजे जगातील सर्व लोकांचा नाश करणं, त्यांना सर्वकालिक जीवन मिळू नये याकरिता ते देवाच्या राज्य बरोबर युद्ध करीत आहे. सैतान यासाठी युद्ध करत आहे की तुम्हाला आणि मला सर्वकालिक जीवन मिळू नये म्हणून तो
तुमच्या आणि माझ्या बरोबर युद्ध करत आहे. तुम्ही आणि मी त्या स्वर्गामध्ये जाऊ नये म्हणून सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या बरोबर ते युद्ध करत आहे. तर आत्मिक युद्ध याचं पहिलं कारण आज आम्ही पाहणार आहोत. याचं पहिलं कारण कलसेकरास पत्र पहिला अध्याय 13 ते 14 वचनामध्ये संत पौल कलसे येथील मंडळीला सांगत आहे. आत्मिक कलसेयाचा पहिला अध्याय 13 ते 14 वचन. पहिलं कारण या ठिकाणी सांगत आहे संत पौल कलसे येथील मंडळीला. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. बघा, संत पौल कलसे येथील मंडळीला आत्मिक युद्धाबद्दल शिक्षण देत असताना सांगत आहे की देवपित्याने आम्हाला अंधकारच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्र याच्या राज्यामध्ये आणून ठेवलेला आहे. सैतानाच्या राज्यामधून काढून देवाच्या राज्यामध्ये परमेश्वर देवानं तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी बसवलेला आहे किंवा तुम्हाला आणि मला त्यामध्ये सहभागी केलेला आहे. म्हणून सैतान हा जो आहे प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर प्रत्येक देवाच्या मंडळी बरोबर तो युद्ध करत आहे यासाठी की तुम्ही आणि मी त्या देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि प्रवेश करू नये किंवा तुम्ही आणि मी सहभागी होऊ नये. म्हणून सैतान हा जो आहे हा आक्रमण झालेला आहे. सैतान हा आक्रमण झालेला आहे यासाठी की तो अंधकारच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून परमेश्वराने आम्हाला ठेवलेला आहे आणि ते स्वर्गीय वारीस आम्ही होऊ नये म्हणून सैतान जो आहे आमच्या बरोबर काय करत आहे, आत्मिक युद्ध करत आहे. नंबर 1 पहिलं कारण आहे. संत पौलानं कलसे येथील मंडळीला सांगितलं असताना कलसे येथील मंडळीचा जर आम्ही अभ्यास केला तर अनेक प्रकारचं खोटं शिक्षण या मंडळीमध्ये आलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. देवदूताची उपासना करणारे लोक या शहरामध्ये या मंडळीमध्ये आम्हाला पाहण्यास मिळतात. नाना प्रकारचं वंशावळी पालन करणं, सण आमुषाचं पालन करणं, शब्दात पालन करणं यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं खोट्या शिक्षणाच्या नादी लागलेले मंडळी आपल्याला पाहण्यास मिळते. त्याचबरोबर अनेक गोष्टी आम्हाला पाहण्यास मिळते. ख्रिस्ताचं दैवत्व ते नाकारणारे असे लोक देखील काय होते. म्हणून संत पौल त्यांना सांगत आहे की परमेश्वर देवानं आम्हाला जे आहे देवाच्या पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. यासाठी तुम्हाला आणि मला रोज आणि रोज आत्मिक युद्धामध्ये तुम्हाला आणि मला तयार व्हायचं आहे. देवाच्या राज्यासाठी तुम्हाला आणि मला रोज आणि रोज तयार व्हायचं आहे. म्हणून आमच्या पापाची क्षमा आम्हाला मिळाली. नंबर 2 कारण सांगितलेलं आहे. नंबर 2 आत्मिक युद्धाचं नंबर 2 कारण आहे लूक वर्तमान अध्याय 12 वचन 32. लूक 12:32. हे लहान कळपा भिवू नको, कारण तुला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले. देवाला हे बरं वाटलं, देवाला हे आवडलं की तुम्हाला आणि मला त्या देवाच्या राज्यामध्ये तुम्ही आणि मी जावं हे पित्याला बरं वाटलं. म्हणून सैतान जो आहे नेहमी प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर, प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाबरोबर, प्रत्येक ख्रिस्ती मंडळी बरोबर तो आत्मिक युद्ध करत आहे यासाठी की तुम्ही आणि मी या देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू नये. नंबर 3 कारण सांगितलेलं आहे. नंबर 3 योहान वर्तमान अध्याय 15 वचन 19. नंबर 3 कारण सांगितलेलं आहे योहान वर्तमान अध्याय 15 वचन 19. तुम्ही जगाचे असता तर जगाने चुकीवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडलेले आहे. म्हणून जग तुमचा काय करते, देश करते. जग आणि जगातले लोक आमचा देश यासाठी करत आहे की आमच्याबरोबर यासाठी युद्ध करत आहे. जग आणि जगातले जे वासना असेल, मोह असेल, असं कार्य असेल आमच्या बरोबर यासाठी युद्ध करत आहे की आम्ही देवापणे आम्हाला जगातून निवडलेला आहे आणि देवापणे आम्हाला जगातून निवडला आहे. म्हणून सैतान जो आहे आमच्या बरोबर ते युद्ध करण्यासाठी तो आक्रमण झालेला आहे. नंबर 4 कारण सांगितलेलं आहे. नंबर 4
रोमकारास पत्र अध्याय 1 वचन 16. रोम अध्याय 1 वचन 16. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्याला प्रत्येकाला प्रथम यहूदाला मग हेलेनाला तारण्यासाठी देवाचे सामर्थ्य असं आहे. आणि आम्ही जी सुवार्ता सांगतो त्याद्वारे जे आहे अनेक लोकांपर्यंत देवाचा प्रकाश लोकांपर्यंत जातो, अनेक कुटुंबापर्यंत देवाचं सत्य वचन जातं. आणि सैतानाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी इतरांसाठी देवाचा वचनाचा प्रकाश घेऊन जाऊ नये. म्हणून सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या बरोबर काय करत आहे? आत्मिक युद्ध करत आहे आणि आत्मिक युद्ध करत आहे यासाठी की ते तारण्याचा जो देवाचे सामर्थ्य आहे ते आम्ही लोकांपर्यंत नेऊ नये. म्हणून सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या बरोबर आत्मिक युद्ध तो करत आहे. 5वी गोष्ट सांगितलेली आहे. नंबर 5, 2 कोरिंथ 13 अध्याय आणि वचन 14. दुसरं कोरिंथ 13 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आणि देवाची सहभागिता आमच्या बरोबर नसावी म्हणून यासाठी सैतान काय करत आहे? तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आत्मिक युद्ध करत आहे. देवाची सहभागिता आमच्या कुटुंबामध्ये नसावी म्हणून सैतान जो आहे तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळावर, तुमच्या आणि माझ्या कुटुंबावर देवाची सहभागिता आमच्या मंडळीमध्ये नसावी म्हणून सैतान जो आहे आमच्या बरोबर युद्ध करत आहे. म्हणून तुम्हाला मला काय करायचं आहे? जागे राहायचं आहे, जागृत राहायचं आहे आणि सैतानाचे प्रत्येक डावपेच आम्हाला ओळखता आले पाहिजे. सैतानाचे प्रत्येक डावपेच आम्हाला ओळखता आले पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी आहे, 5:30 वाजले, अर्धा तास फक्त माझ्याकडे आहे आणि आम्ही मुख्य विषयाकडे आम्ही आज जाणार आहोत. आणि आत्मिक युद्धामध्ये सर्वात मोठा शत्रू मंडळीचा कोण असेल तर ते खोटे संदेष्टे आहेत. आणि या खोटे संदेष्टाकडे आज आम्ही विशेष लक्ष लावणार आहोत. या आत्मिक युद्धामध्ये या राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये खोटे शिक्षण कसं मंडळीमध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये सैतान कसा पेरणी करतो आणि कसा नाश घाश आणि त्या कुटुंबाची चोरी करतो, त्या व्यक्तीची चोरी करतो, त्या मंडळीची चोरी करतो, याकडे आज आम्ही विशेष लक्ष लावणार आहोत. या आत्मिक युद्धामध्ये खोटे शिक्षणाचा व खोटे संदेशाचा येण्याचा उद्देश आम्ही पाहणार आहोत. या आत्मिक युद्धामध्ये खोट्या शिक्षणाचा आणि खोट्या संदेशाचा येण्याचा उद्देश काय आहे? एक वचन आम्ही वाचूया. होशे 9 अध्याय, होशे 9 7 ते 9. होशे 9, होशेचा जुन्या करारातून होशेचा ग्रंथ 9 अध्याय 7 ते 9 वचन मी आपल्यासाठी वाचतो. समाचार घेण्याचे दिवस आले आहेत, प्रतिफळाचे दिवस आले आहेत. इस्रायलास हे समजून येईल, तुझ्या देशराशीमुळे, तुझ्या अंतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे. आत्मसंचार झालेला वेळ लागलेला आहे. इफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे. संदेष्टा आपल्या सर्व मार्गात पारद्याचा फासा आहे. त्याच्या देवाला मंदिरात वर भाव आहे. बघा, परमेश्वर ह्या ठिकाणी होशे संदेशाच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगत आहे की इस्रायल लोक जे आहे जे विचार करणारे होते, देवापासून फितुरी झालेले राष्ट्र आपल्याला पाहण्यास मिळतं, देवापासून दूर गेलेले राष्ट्र आपल्याला पाहण्यास मिळतं, अनेक देवतांची उपासना करणारे राष्ट्र झालेलं आपल्याला पाहण्यास मिळतं आणि अनेक खोटे संदेश शिक्षण त्या काळामध्ये उदयास आलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, संदेष्टा आपल्या सर्व मार्गात पारद्याचा फासा असा आहे. आणि आपला माहिती हा फासा म्हणजे काय? सैतानाचा एक डावपेच आहे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबामध्ये सैतान या फाशाच्या माध्यमातून, या खोट्या शिक्षणाच्या माध्यमातून, या खोट्या संदेशाच्या माध्यमातून ते अनेक गोष्टी करत आहे. यासाठी आत्मिक युद्धामध्ये
खोट्या संदेशाचा व खोट्या शिक्षणाचा येण्याचा उद्देश आम्ही 5 उद्देश पाहणार आहोत. तर पहिला उद्देश आहे की मंडळी फोडणं. या आत्मिक युद्धामध्ये खोट्या संदेशाचा येण्याचा उद्देश काय आहे? तर पहिली गोष्ट सांगितलेली आहे, ते काय येतात आमच्याकडे, कारण त्यांची इच्छा हीच आहे की मंडळीमध्ये फुटी असावी, मंडळीमध्ये द्वेष असावा, मंडळीमध्ये प्रीती नसावी, मंडळीमध्ये शांती नसावी, कुटुंबामध्ये शांती नसावी, कुटुंबामध्ये फुटी असाव्यात. या येण्याचा खोट्या शिक्षणाचा किंवा खोट्या संदेशाचा उद्देश आम्हाला पाहण्यास मिळतो. आणि आज या आत्मिक युद्ध या विषयामध्ये आम्ही पाहत असताना, वाटचाल करीत असताना सैतानाचं येणं किंवा त्याचा उद्देश आम्हाला समजून येणं आज गरजेची गोष्ट आहे. नंबर 1 मंडळ्या फोडणं. कळसेकरास पत्र अध्याय 2 वचन 8 मी आपणासाठी वाचतो. 2 वचन 8. कळसे 2 वचन 8. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा याच्या योगाने तुम्हाला कुणी ताब्यात घेऊ नये म्हणून लक्ष द्या. बघा, पोकळ भूलथापा आणि प्राथमिक शिक्षण आणि तत्वज्ञान हे जे आहे खोटं शिक्षणाचं एक मूळ कारण आपल्याला पाहण्यास मिळतं. आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की मंडळी फोडणं, कुटुंब फोडणं, बंधू मध्ये प्रीती न ठेवणं, हे खोट्या शिक्षणाचं एक महत्वाचं येण्याचा उद्देश आम्हाला आत्मिक युद्धामध्ये पाहण्यास मिळतं. नंबर 2 सेवा ही मिळकतीचं साधन आहे म्हणून पैसा कमवणे. सेवा ही मिळकतीचं साधन आहे म्हणून पैसे कमावणं आणि पोट हे त्यांचं दैवत आहे, हा त्यांचा उद्देश येण्याचा उद्देश आहे. सेवा ही मिळकतीचं साधन आहे म्हणजे अर्थात पैसा कमावणे आणि पोट हे त्यांचं दैवत आहे. सैतान हा या खोट्या शिक्षणाच्या माध्यमातून, या खोट्या संदेशाच्या माध्यमातून तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो आक्रमण झालेला आहे, ते युद्ध करत आहे. म्हणून तुम्ही आणि मी सावध राहिलं पाहिजे नाही. पैसा कमवणं, खोट्या संदेशाचं येण्याचं कारण काय, उद्देश काय? पैसा कमवणं. तुमच्याकडून आणि माझ्याकडून ते काय करत आहे, पैसा लुबडत आहे. उदाहरण भरपूर आहे सांगायला, पण वेळ पुढे जाऊन देत नाही. म्हणून वचन वाचू आपण एक. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय वचन 16. फिलिप्पियरास पत्र 3:16 आणि 2 पेत्र 2:3. फिलिप्पियर 2:3-16. तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे जावे. 2 पेत्र. ते लोक धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. ते लोक त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही आणि त्यांचा नाश गुंत्या घेत नाही. बघा, तुमच्यावर काय मिळवतील, पैसा मिळवतील. हा खोट्या संदेशाचा येण्याचा उद्देश आहे. तुम्ही एवढे पैसे द्या, तुमचं असं होईल आणि बऱ्याच गोष्टी सांगते ना, आम्हाला त्याकडे लक्ष लावायचं नाही. पण आम्ही आत्मिक युद्धामध्ये असताना तुम्हाला आणि मला सावध राहायचं आहे. या सैतानाचे प्रत्येक डावपेच तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. सैतानाचा प्रत्येक स्वभाव तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. त्याच्या सर्व गोष्टीचं बोलणं जे आहे ते आम्हाला ओळखतं आलं पाहिजे. तिसरं त्याचं येण्याचं कारण सांगितलेलं आहे. तिसरा आहे उद्देश, कित्येकांच्या विश्वासाचा नाश करणं. नंबर 3, कित्येकांच्या विश्वासाचा नाश करणं. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 18.
हो 2:18. ते सत्याविषयी तुकडे आहेत, हा पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. बघा, संत पौल तिमोथी या नावाचा अर्थ होतो देवाचा आदर करणारा. आणि तिमोथी एक तरुण सेवक आहे आणि त्यांना खोट्या संदेशाचा येण्याचा उद्देश संत पौल त्याला या ठिकाणी सांगत आहे. आणि सांगत असताना अशा प्रकारे सांगत आहे की कित्येकांचा विश्वासाचा नाश करावा या उद्देशानं सैतान खोट्या शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या आणि माझ्यामध्ये तो प्रबळ झालेला आहे आणि आक्रमण झालेला आहे आणि तो तयारीला लागलेला आहे ना. आम्हाला असं पाहण्यास मिळतं. विश्वास याच्यासाठी ग्रीक शब्द आहे पिस्टिओ, आणि पिस्टिओ याचा अर्थ होतो की तारण्यासाठी असलेला विश्वास. आणि आम्हाला यापासूनच सैतान जो आहे तो आम्हाला दूर घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करतो. नंबर 4 गोष्ट सांगितलेली आहे फसवणे. त्याचा येण्याचा उद्देश काय आहे? फसवणे. मत्ती सुवर्तमान 7वा अध्याय वचन 15. 7 वचन, खोट्या संदेशापासून जपून राहा. ते मेंढराच्या वेशानं तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखावा. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा बिंगलीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? अजून एक वचन वाचू आपण, मत्ती सुवर्तमान 24 अध्याय आणि वचन 4. 24:4. मत्ती 24:4. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. बघा, प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या त्या ठिकाणी असलेल्या शिष्यांना आणि विश्वासाने सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. आणि म्हणून सैतानाचं हेच काम आहे की मंडळीने फसवणं. सैतान यासाठी आक्रमण झालं आहे की ख्रिस्ती कुटुंबानं फसवलं जाणं. 5वी गोष्ट सांगितलेली आहे मंडळीची दानादान करणं. खोट्या संदेशाचा येण्याचा उद्देश काय आहे? मंडळीची दानादान करणं. योहान सुवर्तमान 10वा अध्याय वचन 12. योहान सुवर्तमान अध्याय 10 वचन 12. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, ते लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्याच्या बरोबर झडप घालून त्याची दानादान करतो. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने एक उत्तम मेंढपाळाचा या ठिकाणी एक दाखला सांगितलेला आहे. आणि सांगितलेला असताना सैतान लांडग्याच्या वेशाने आत येतो आणि मंडळीची काय करतो? तो दानादान करतो. हेच खोट्या शिक्षणाचं येण्याचा उद्देश आम्हाला पाहण्यास मिळतात. पुढची गोष्ट सांगितलेली आहे खोट्या संदेशाचा गुण स्वभाव. 5 प्रकारचा गुण स्वभाव त्यांचा आहे, हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. खोट्या संदेशाचा गुण स्वभाव. नंबर 1, 2 पेत्र 2रा अध्याय आणि वचन 9. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले आहे त्यालाच ते नाकारतील. ख्रिस्ताच्या सामर्थ्याला, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला. 2 पेत्र 2 वचन 9. त्याचा गुण स्वभाव काय आहे? ज्या स्वामीने त्यांना विकत घेतलेले आहे त्यालाच ते नाकारतील. ते ख्रिस्ताच्या कार्याला ते नाकारतील. हा त्यांचा एक स्वभाव आम्हाला पाहण्यास मिळतो. नंबर 2री गोष्ट सांगितलेली आहे 2 तिमोथी 3रा अध्याय वचन 5. 2 तिमोथी 3रा अध्याय वचन 5. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तुझे सामर्थ्य ते नाकारतील.
दुसरी गोष्ट त्याचा स्वभाव आम्हाला पाहण्यास मिळतो की ते सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवतील, असं दाखवते की मी तुमच्या मधलाच आहे, तुमच्यासारखीच प्रार्थना करतो, तुमच्यासारखंच वचन सांगतो, तुमच्यासारखंच मी गीतं म्हणतो, तुमच्यासारखंच बसतो, तुमच्यासारखंच चालतो. तो लक्षात घ्या की ते देवाचं सामर्थ्य नाकारतील. हा त्यांचा गुण स्वभाव आम्हाला पाहण्यास मिळतो. आपण पण म्हणतो ब्रदर किती सुंदर बोलत होता, किती सुंदर गात होता, किती सुंदर तो सांगत होता. म्हणून आम्हाला या आत्मिक युद्धामध्ये या खोट्या शिक्षणापासून, खोट्या संदेशापासून आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या जीवनाला, आमच्या मंडळीला आम्हाला तयार करायचं आहे. आम्हाला सावध राहायचं आहे आणि आम्हाला जपून वागायचं आहे. नंबर तीन, दुसरे तिमोथी 3 अध्याय 7 ते 8 वचन. भ्रष्ट बुद्धी, दुसरे तिमोथी 3 7 ते 8. भ्रष्ट बुद्धी बनवलेले, विश्वासात संबंधी पसंतीस न उतरलेले असे ते आहेत. नंबर 5, दुसरे तिमोथी अगोदर दुसरे तिमोथी 3 किती होतं? 7 ते 8. हा, दुसरे तिमोथी 7 ते 8, 3 अध्याय 7 ते 8 वचन. भ्रष्ट बुद्धी बनवलेले, विश्वासात संबंधी पसंतीस आणि आहे त्याच्या पुढे पुढचा भाग शेवटी हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले, विश्वासा संबंधाने पसंतीस उतरले. 7 मध्ये नाही 8 मध्ये. धन्यवाद. 5वी गोष्ट माझ्याकडे वेळ कमी होतो म्हणून संदर्भ वाचत नाही. श्यामा चौथं झालं आता हे. हा, आणि पुढचं घ्या 4. दुसरे तिमोथी 4 अध्याय 3 ते 4 वचन. ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कानाकडे वळतील. दुसरे तिमोथी 4 अध्याय शिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील अशी वेळ येईल. कल्पित कहाण्या, एक राजा होता, एक राणी होती आणि बऱ्याच गोष्टी सांगतील. हा, पोपट असं म्हणतो, मिठू असं म्हणतो, हे त्यांचं लक्ष नाही. मला क्षमा करा, यापासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. 4 ते 4. हा, 15 मिनिटं राहिलेले आहेत. शेवटीकडे जाऊ आपण, शेवटचा पाहू. 5वं घ्या. सत्याच्या ज्ञानाला कधी न पोचणारे. अंकल सांग, याच्यात लिहिलेलं नाही, मग ते राहून गेलं माझ्याकडनं. सत्याच्या ज्ञानाला कधीही न पोचणारे, आणि अंकल नंतर संदर्भ देते तुम्हाला. हो, जागा सोडा. सत्याच्या ज्ञानाला कधीही न पोचणारे म्हणजे अर्धवट ज्ञान नाही का आपण म्हणतो त्यांना. आणि सत्याच्या ज्ञानापासून, सत्याच्या ज्ञानाला कधीही न पोचणारे. नंबर 5. 15 मिनिटं राहिलेत आणि दोन मुद्दे राहिलेले आहेत. आपण लवकर पुढे जाऊ. पुढचं घ्या आता. खोटे नाही, आता दुसरा मुद्दा घ्या त्याच्यामधून. खोट्या शिक्षणापासून सावध राहा आणि जपून राहा. पुढचं घ्या. त्यामध्ये 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. खोट्या शिक्षणापासून सावध राहा व जपून राहा. एक वचन वाचू आपण. 2 तिमोथी 2 अध्याय वचन 23. पहिली नंबर 1 नंबर 1 गोष्ट. हा, 2:23. मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. 2 तिमोथी 2:23. क्षमा करा.
इब्री लोकासपत्र 13 अध्याय आणि वचन 9. इब्री लोकासपत्र 13 अध्याय. विविध आणि विचित्र शिक्षकाने भरपूर जाऊ नका, कारण ज्याकडून आचरण्यास लाभ नाही अशा खाजल्याने नव्हे तर कृपेने अंतःकरण केलेले असणे चांगले. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्हाला जपून कशासाठी वागायचं आहे. इब्री लोकासपत्र 13:9. आपण जर पाहिलं की यहुदी संस्कृतीमधून ख्रिस्ताकडे आलेली ही मंडळी आम्हाला पाहण्यास मिळते आणि यहुदी लोक या मंडळीचा अत्यंत भयंकर छळ करत होते आणि या छळामध्ये अनेक खोटे शिक्षण देखील या मंडळीमध्ये या लोकांमध्ये पसरत होतं आणि म्हणून लेखक त्यांना सांगते, देवाचं वचन त्यांना सांगते, विविध आणि विचित्र शिक्षणानं भडकून जाऊ नका. तुम्हाला आणि मला सावध आणि जपून राहायचं आहे की विविध आणि विचित्र शिक्षणापासून तुम्हाला आणि मला सावध राहायचं आहे. नंबर 2, योहान 2 योहान 1 अध्याय 9 ते 11 वचन. 9 ते 11. ख्रिस्ताच्या शिक्षणाला पूर्ण न राहता जे पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. तो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण नाही देणार. कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेम कुशल विचारू नका. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होऊ नका. नंबर 2, त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होऊ नका. त्याच्यामध्येच नंबर 3री गोष्ट सांगितलेलं आहे त्याच वचनामध्ये, त्यांचं श्रमकुशल विचारू नका. त्याच्यामध्ये 3री गोष्ट सांगितलेली आहे, याबद्दल या सिस्टर चहा घ्या, पाणी घ्या, त्यांचं श्रमकुशल विचारू नका. नंबर 3, त्यांचे श्रमकुशल विचारू नका. त्यांच्या नंबर 2, त्यांच्या दुष्कर्मामध्ये बरोबर भागीदार होऊ नका. नंबर 4, पहिलं योहान 4 अध्याय वचन 1. प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. पहिलं योहान 4 अध्याय वचन 1. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहे किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश जगात उठले आहेत. बघा एक पाखंडी मत त्या दिवसामध्ये कार्य करत होतं आणि योहान त्यांना सांगत आहे की प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका आणि ते आत्मे देवापासून आहेत का याची प्रथम त्यांची परीक्षा करा. आणि म्हणून सांगितलेलं आहे नंबर 4च ना आहे ना, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका आहे ना. 4, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, तर त्यांची पारख करा की त्यांची परीक्षा करा. नंबर 5, शब्दयुद्ध करू नका. नंबर 5, नाही मी त्याला सगळं बायबल सांगतो, मला खूप माहिती आहे का नाही अंकल. 2 तिमोथी 2 वचन 14. 2 तिमोथी 2:14 शब्दयुद्ध करू नका. थोडं लवकर जातो, 10-15 मिनिटं 12 मिनिटं राहिले फक्त. किती झाले त्यांना जायचे. 2:14 2 तिमोथी 2:14. या गोष्टीचे त्यांना आठवण दे, त्यांना प्रभू समोर सांगते शब्द करू नका, कशाच्याही उपयोगी न पडता बघा नाशात कारण होतं म्हणून शब्दयुद्ध करू नका. नंबर 6 ना, नंबर 6 घ्या. कलसेकरास पत्र 2 अध्याय वचन 8. तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये म्हणून जपून राहा. 2 कलसेकरास पत्र 2 अध्याय वचन 8. आत्म्याच्या योगेश उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयीचे अनेक मत कळवले. 2:8
ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. तुम्हाला कोणी ताब्यात घेऊ नये म्हणून लक्ष द्या. आपल्याला जपून वागायचं आहे. मंडळी या नात्यानं, विश्वासणारे या नात्यानं, सेवक या नात्यानं आम्हाला जपून राहायचं आहे, सावध राहायचं आहे. शेवटची गोष्ट सांगितलेली आहे. दुसरे पेत्र 3:17. दुसरे पेत्र 3:17. तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा. बघा, स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा. आम्ही आमच्या विश्वासामध्ये, आमच्या स्थिरतेमध्ये आम्ही जपून राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. यासाठी आम्हाला परमेश्वरानं आगाऊच पवित्र शास्त्रामधून आम्हाला उत्तेजन दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. शेवटची गोष्ट आपण पाहणार आहोत. झालं ना 7 गोष्टी. आता पुढचा मुद्दा घ्या कृपया, शेवटचं. पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्ती मंडळीचे सर्वात मोठे शत्रू आणि सैतानाचे शस्त्र कोणते आहेत? हो, पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्ती मंडळीचे सर्वात मोठे शत्रू व सैतानाचे शस्त्र, आत्मिक युद्धामध्ये सैतानाचे शस्त्र कोणतं आहे हे मंडळीने ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं ओळखणं आज गरजेची गोष्ट आहे. सैतानाचं शस्त्र, हत्यार, शस्त्र सामुग्री आपण म्हणतो नाही का, तर त्यामध्ये पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्ती मंडळीचे सर्वात मोठे शत्रू व सैतानाचे शस्त्र कोणते आहेत? नंबर 1, खोटे संदेष्टे. हे सर्वात मोठे मंडळीचे शत्रू आहेत आणि सैतान यांच्या माध्यमातूनच मंडळीमध्ये आत्मिक युद्ध करत आहे. सैतान यांच्या माध्यमातूनच ख्रिस्ती कुटुंबामध्ये आत्मिक युद्ध करत आहे. सैतान यांच्या माध्यमातूनच प्रत्येक विश्वासणाऱ्या बरोबर आत्मिक युद्ध करत आहे. म्हणून तुम्हाला आणि मला या सैतानाचे प्रत्येक डोपेच तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. सैतानाचं प्रत्येक कार्य तुम्हाला आणि मला ओळखता आलं पाहिजे. लिहून घ्या, फक्त 8 मिनिट राहिलेले. खोटे संदेष्टे. ओके ओके, काय नाही, तुम्हाला थोडा पुढे वेळ घ्यायचा ना म्हणून. नंबर 1, खोटे संदेष्टे, प्रॉफिट. हा, वचन घ्या ना लिहून. मत्तयाचा 7वा अध्याय वचन 15. 7:15. खोटे संदेष्टे. नंबर 2, खोटे ख्रिस्त, आंग सोंग ओंग. खोटे ख्रिस्त. मत्तय कृष्ण वर्तमान खोटे ख्रिस्तासाठी मत्तय 24:24. घरी गेला वाचा कृपया. खोटे ख्रिस्त. हा, येरुशलेम माता म्हणून एक कल्ट आहे किंवा पाखंडमत आहे. त्यांचा संस्थापक तो स्वतःला म्हणतो मी ख्रिस्त आहे, है ना, मी मसीहा आहे. आणि म्हणून आनसंग होंग त्याला असं मानलेलं आहे. म्हणजे यापासून आम्हाला त्याला सावध राहायचं आहे. नंबर 3, खोटे प्रेषित. खोटे प्रेषित. शैतान या सर्वांच्या माध्यमातून काम करत आहे. खोटे प्रेषित. 2 कोरिंथ 11 अध्याय आणि 13 वचन. 2 कोरिंथ 11 वचन 13. खोटे प्रेषित. नंबर 4,
खोटे शिक्षक, 2 पेत्र 2:1. 2:1. खोटे शिक्षक. नंबर 5, खोटे बंधू. खोटे बंधू, गलती करास पत्र 2:4. खोटे बंधू. बंधू, भाऊ, ब्रदर, नामधारी बंधू. 2:4. वेळ आपल्याकडे कमी आहे. संत पौलाला या बंधूंनी फार त्रास दिला आहे ना. जिकडे जिकडे संत पौल प्रभूच्या सेवेसाठी जात असतात, हे नामधारी बंधू जे विरोधिक आहेत, जे शत्रू आहेत, त्या संत पौलाचे जे वैरी आहेत, त्यांना ते टीप देत असत, त्यांना ते सांगत असत. या खोटे बंधूंनी आपल्याला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर पण फार त्यांनी वाईट गोष्टी केलेल्या आहेत. खोटे बंधू, हो, नामधारी बंधू. नामधारी बंधू आलेली संकटे, 24 प्रकारचे संकट आहे ना, साधारण संत पौलावर आलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. ते आपल्यातच होते, ते आपलेच होते, आपल्या ताटात जेवले आहे ना, ते आपल्या संगतीत बसले, आपल्या संगतीत उठले, आणि त्यांनी आपल्या बरोबरच त्यांनी जे आहे या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहण्यास मिळतं. खोटे बंधू 5, गलती 2:4. नंबर 6, खोटे चिन्ह आणि चमत्कार. हे पण धोका आहे बरं का मंडळीला याच्यापासून. खोटे चिन्ह आणि चमत्कार. नाही, 2 तेसल 2:9. 2 तेसल 2:9. खोटे चिन्ह आणि चमत्कार. जर आम्ही पाहिलं, फारोच्या दरबारी देखील जादूगार चिन्ह आणि चमत्कार करत होते, है ना. नंतर आम्ही जर पाहिलं, भूत प्रवीण विद्याश्री देखील आम्हाला पाहण्यास मिळते. शिमोन जादूगार होता, तुदास होता, आणि सैतान देखील चिन्ह आणि चमत्कार करतो. सैतान देखील तेजस्वी देवदूताचा सोंग घेतो. 2 कोरिंथ 11:13-15 सांगितलेलं आहे. सैतान ही चिन्ह चमत्कार करतो. आणि 2 कोरिंथ 11:13-15. सैतान पण रोग बरे करतो, मेलेले जिवंत करतो, बऱ्याच गोष्टी करतो, आणि तेजस्वी देवदूताचा देखील तो सोंग घेतो असं सांगितलेलं आहे. नंबर 7, खोटी सुवार्ता. आमच्या चर्चला या, आमच्याच पालकाकडे या, आमच्याकडेच या, तरच बरे होता, तरच तुम्हाला आरोग्य मिळेल, तरच तुम्हाला ख्रिस्त मिळेल, बऱ्याच गोष्टी. खोटी सुवार्ता. गलती करास पत्र 1:6. खोटी सुवार्ता. गलती 1:6. स्वर्गातून देवदूत जरी आला आणि याच्याहून निराळी सुवार्ता तुम्हाला सांगितली, 8 ना, 8 वाचा, 8 मध्ये असं खोटी सुवार्ता. 6 मध्ये पण आहे, हो, 1:6, 1:8 बरोबर आहे. आणि 6 वचनामध्ये पण सांगितलेलं आहे, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्ताकडे वळत आहात. आणि वचन 8 मध्ये जी सुवार्ता तुम्हाला सांगितली, तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो, असं सांगितलेलं आहे. खोटी सुवार्ता. तुम्ही आजारी आहेत का? या. बऱ्याच गोष्टी मला नाही बोलता येणार, त्याच्यावर क्षमा करा. 8 नंबर, खोटे सिद्धांत.
नंबर 8 खोटे सिद्धांत. पहिले तिमोथी 6:3 खोटे सिद्धांत, मनाने सिद्धांत लावलेले आहेत. 6वा अध्याय 3 वचन. खोटे सिद्धांत. माझा दावा, माझा सिद्धांत, माझा विश्वास. मला क्षमा करा. हे देवासमोर नाही. दावा, खोटे सिद्धांत. पहिले तिमोथी सिद्धांताचा पाया माहित नाही है ना. सिद्धांत म्हणजे देव आणि देवाच्या गोष्टीचा अभ्यास करणं है ना. असो. नंबर 9 खोटे मेंढपाळ. खोटे मेंढपाळ. यशायाचा ग्रंथ खोटे मेंढपाळ म्हणजे खोटे पाळक. यशाया 56:10-12. 56 5 6 56. आणि योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय वचन 12. हेजकेलचा ग्रंथ 34:9. खोटे मेंढपाळ 9. हेजकेल. आणि या 9 गोष्टी आम्ही सैतानाचे शस्त्र हे पाहिलेले आहेत. आणि या माध्यमातून सैतान आत्मिक युद्धामध्ये तो तुमच्या आणि माझ्या संगती ते युद्ध करत आहे. म्हणून तुम्ही आणि मी सावध राहायला पाहिजे. पवित्रतेमध्ये, विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये तुम्ही आणि मी तत्पर असले पाहिजे. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही आतापर्यंत मला सहन केला. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो.